जय श्रीराम. फॅट लॉस करताय किंवा वेट लॉस करताय आणि सकाळचा नाश्ता कुठला करायला पाहिजे की ज्याने तुम्हाला तुमचं फॅट लॉस आणि वेट लॉसवर लवकर रिझल्ट येईल, तो व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वांना जय श्रीराम. फॅट लॉस वेट लॉस करण्यासाठी सकाळचा बेस्ट नाश्ता जो आम्ही आता तुम्हाला सांगणार, तो जर तुम्ही केला तर तुमच्या शरीरामध्ये जे फॅट आहे लवकरात लवकर निघून जाईल आणि लवकरात लवकर तुमचं वेट लॉस सुद्धा होणार आहे. म्हणून मित्रांनो, हा जो नाश्ता आहे तुम्ही जर डेली तुमच्या नाश्त्यामध्ये म्हणजे सकाळच्या वेळेस जर तुम्ही जर खाल्ला तर तुम्हाला खूप बेस्ट रिझल्ट भेटणार आहे. तर आजचा नाश्ता असा आहे, ओट्स उपमा. मित्रांनो, आपण उपमा बघितला असेल, उपमा आपण रव्याचा करत असतो, भरपूर जण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करत असतात. पण मी तुम्हाला आता जे सांगणार आहे ओट्स, ओट्स तर सर्वांना माहिती असेल. आता तुम्ही विचारत पडला असेल तर ओट्सने तर वजन वाढतं असं नसतं मित्रांनो. त्याची प्रत्येकाची एक रेसिपी असते आणि प्रत्येकाची एक म्हणजे एक क्वांटिटी असते की जेवढा तुम्ही जितका खाणार तितका तुमच्या शरीरासाठी तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने रिझल्ट देत असतो. तर मित्रांनो, काय नाही, जास्त नाही, अर्धा वाटे तुम्हाला ओट्स घेऊन घ्यायचे आणि त्याचा उपमा बनवायचा. उपमा कसा बनवायचा, ज्या पद्धतीने आपण उपमा बनवत असतो की आपण थोडंफार नॉर्मल तेल असतो, शेंगदाणे वगैरे, थोडी मिरची वगैरे, हळद मीठ वगैरे थोडं नॉर्मल टाकायचं आणि तो थोडासा पाण्यामध्ये टाकून भिजवून त्याला फ्राय करून घ्यायचा. ज्या पद्धतीने आपण उपमा बनवतो त्या पद्धतीने ओट्स उपमा बनवायचे, पण तुम्हाला रव्याच्या बदल्यात तुम्हाला ओट्स घ्यायचे. तर मित्रांनो, याचे फायदे काय होत असतात मी तुम्हाला सांगणार आहे की ओट्स उपमा मी का बरं तुम्हाला सांगतो. याचे फायदे असे की याच्याने तुम्हाला फायबर जास्त प्रमाणात भेटणार आहे. फायबर जास्त प्रमाणात भेटलं म्हणजे तुमची भूक ही तुम्हाला लागणार नाही, तुमचं पोट भरलेलं असेल आणि तुम्हाला क्रेविंग जाणवणार नाही. आणि इतर वेळेस जेव्हा तुम्ही प्रॉपरली वेट लॉसच्या किंवा फॅट लॉसच्या डाएटवर तुम्ही कॅलरी डेफिशिट करत असतं बरोबर आहे, त्यावेळेस तुम्हाला भरपूर अशी क्रेविंग लागत असते. ती क्रेविंग तुम्हाला लागणार नाही, तुम्हाला कुठल्याही काही वस्तू खायची इच्छा होणार नाही. म्हणून यामध्ये फायबर असतात ज्यामुळे तुमचं पोट भरलेलं आहे. दुसरं, तुमचं डायजेस्ट म्हणजे जे डायजेस्ट आहे ते इम्प्रूव्ह होणार आहे. म्हणजे भरपूर जणांना पोटाचा त्रास असतो, भरपूर जणांना लॅट्रिन वगैरे या गोष्टी होत नाही, पोट नेहमी कडक वाटत असतं, अन्न पचत नाही. तर तुमचं जे डायजेस्ट आहे म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती पूर्णतः इम्प्रूव्ह होणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला फायबर सुद्धा भेटलं, डायजेस्ट सुद्धा भेटलं आणि यामधून तुम्हाला कॅलरीज खूप कमी प्रमाणात भेटणार आहे, जे महत्वाचे असतं. आपण जेव्हा कॅलरी डिफिशियंट करत असतो तेव्हा आपण काय करतो, कॅलरी ही कमी प्रमाणात, जितक्या कमी प्रमाणात शरीरात जाईल तितकं आपल्यासाठी बेटर असतं वेट लॉस फॅट लॉस साठी. म्हणून या ओट्स उपमामधून तुम्हाला कॅलरी ही भरपूर कमी प्रमाणात भेटणार आहे. म्हणून हा उपमा, ओट्स उपमा मी तुम्हाला सजेस्ट केला. तर वेट लॉस फॅट लॉस जर करत असणार आणि डाएट मध्ये जर तुम्हाला ऍड करायचा असेल तर ओट्स उपमा ऍड करा, ज्याने तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट येईल. तर मित्रांनो, आजचा आपला असा विषय होता. विषय तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा नाश्ता नक्की ट्राय करा. जय श्रीराम.